गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव शहरात असलेल्या ग्रामपंचायतीला राज्य सरकारने 2017 मध्ये नगर परिषदेची मान्यता दिली। यासाठी आमगाव शहराला लागून असलेल्या 8 ग्रामपंचायतीचा समावेश यात करण्यात आला असून 8 वर्ष लोटत आले असले तरी आजही आमगाव नगर परिषदेची निवडणूक झाली नाही। तर दुसरीकडे या नगर परिषदेसाठी आमगाव शहराला लागून असलेल्या बनगाव, आमगाव, रिसामा, कुंभारटोली, पदमपूर, किडंगीपार, बिरसी, माली या 8 ग्रामपंचायती काढून नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आले असून 8 वर्ष लुटले असले तरी आमगाव नगर परिषदेच्या निवडणुका न झाल्याने विकास झाला नाही। तर दुसरीकडे बेरोजगारी देखील वाढली। या संदर्भात आमदार सहस्राम कोरोटे यांनी विधानसभेत लक्ष वेधले आहे। या 8 गावांमध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाही, नागरिक सुविधा नाही। या 8 गावांमध्ये या महाराष्ट्र सरकारकडून ज्या घरकुलाच्या योजना असो, गुरांच्या गोट्यांच्या योजना असो किंवा रोड रस्ते असो, त्या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक न झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासक राज आहे आणि त्यामुळे आज त्या आमगाव नगर परिषदेची खूप दुरावस्था झाली। आज पहिल्याच पावसामध्ये आमगाव नगर परिषद क्षेत्रामध्ये त्या 8 गावामध्ये या ठिकाणी बघितलं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचत आहे। नागरिकांचं जीवन जगणे मुश्किल झालेलं आहे। त्या ठिकाणी ड्रेनेजची सुविधा नाही, त्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही। या आमगाव नगर परिषद क्षेत्रामध्ये जे कचरा संगोपनाचं काम आहे ते योग्य रीतीनं होत नाही आणि म्हणून मी सरकारला सुद्धा वारंवार सरकारला नेहमीच मी सांगितलं की आपण आमगाव नगर परिषदची आपण निवडणूक लावावी जेणेकरून तिथल्या नागरिकांना न्याय मिळेल। तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांना मी अनेकदा त्यांना पत्र दिलं। मागे जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळेस ते नगररचना विभागाचे मंत्री होते, त्यावेळेस सुद्धा त्यांना पत्र दिलं की साहेब आमच्या भागातली आमगाव नगर परिषदेची आपण निवडणूक लावू, त्या आमगाव नगर परिषदचा विकास झाला पाहिजे। मुख्य प्रवाहामध्ये आमगाव नगर परिषद क्षेत्रातले 40,000 लोक मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे, ते विकासापासून वंचित राहू नये अशा प्रकारच्या निवेदनामध्ये केलं। मी सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष केंद्रित करण्याचे काम अनेकदा केलं, पण हे सरकार कुणाचे ऐकत नाही आणि म्हणून मी सरकारला आपल्या वतीनं मागणी करू इच्छितो की आमच्या नगर परिषदेची लवकरात लवकर निवडणूक झाली पाहिजे आणि जर निवडणूक यांना करायची नसेल तर त्या ठिकाणी ज्या जनतेच्या मूलभूत सोयी आहे त्या मूलभूत सोयी लवकरात लवकर त्या नागरिकांना अवेलेबल करून दिलं पाहिजे। तर दुसरीकडे आमगाव आणि सालेकसा तालुक्याला जोडणारा पूल हा देखील जर्जर झाल्याने कधीही कोसळून अपघात होऊ शकतो। या संदर्भात देखील आमदार सहस्राम कोरोटे यांनी विधानसभेत सरकारचं लक्ष वेधला। त्या ठिकाणी अनेक गैरसोयी निर्माण होत आहे। त्याचप्रमाणे त्या नगर परिषद क्षेत्रामध्ये वाघ नदीवर एक मोठा पुलिया बनलेला आहे। जर तो पुलिया ढासळला तर नक्कीचपणे 2 राज्याचा संपर्क तुटणार आहे। त्या ठिकाणातून जड वाहतुकीला विभागानं मनाई केलेली आहे आणि जर तो पुलिया कोसळला तर नक्कीचपणे 2 तालुक्याचा तर संपर्क तुटेलच, पण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा सुद्धा त्या वाघ नदीवरच्या पुलियामुळे संपर्क तुटणार आहे आणि म्हणून मी सरकारला विनंती करतो की आपण आमची आमगावची जी नगर परिषद आहे या नगर परिषदेची आपण तात्काळ निवडणूक घ्यावी आणि त्या नगर परिषद क्षेत्रामध्ये या विकासाच्या नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधा आहे त्या नागरिकांना ज्या मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे त्याची व्यवस्था करावी। त्याचप्रमाणे नगर परिषद क्षेत्रामध्ये असंख्य बेरोजगार युवक आहेत। नगर परिषदेची निवडणूक न झाल्यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला काम नाही, त्या ठिकाणच्या बेरोजगार युवक इकडे तिकडे भटकत आहे। त्या बेरोजगार युवकांच्या हाताला कुठल्याही प्रकारचे रोजगार मिळून राहिलं नाही आणि त्यामुळे मी विनंती करतो सरकारला की आपण लवकरात लवकर त्या ठिकाणच्या बेरोजगार युवकांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। त्यासाठी म्हणून आपण नगर परिषदेची निवडणूक लावा किंवा त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे। तर याआधी देखील आमदार सहस्राम कोरोटे यांनी सुरू असलेल्या अधिवेशनात आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील अनेक समस्या अधिवेशनात मांडत सरकारच्या लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे।